वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण आजच्या काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइट्स नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून शिक्षक भरती असेल, टेट परीक्षा असेल, टीटी परीक्षा असेल किंवा पवित्र पोर्टल कोणत्याही प्रकारची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि शासनाचे जे नवीन GR असतात त्यांच्या संदर्भात सुद्धा माहिती मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळे अगोदर जे आहे तुम्हाला हे सुद्धा सांगून देतो, टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर जाणून घेऊया आजच्या कोणत्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या संदर्भात। सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे संच मान्यतेच्या संदर्भात। बघा, संच मान्यतेच्या संदर्भात जे नवीन धोरण आहे त्या संदर्भात जी याचिका टाकलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी याचिका दाखल झालेली आहे। त्याच याचिकेमधली एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे ती याचिकेची सुनावणी आता सद्यस्थितीमध्ये सोमवारला म्हणजे 4 तारखेला जी आहे 4 वाजता होणार आहे। सोमवारी जी आहे या सुनावणीची किंवा ही जी याचिका आहे या याचिकेची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे। आता संच मान्यतेच्या संदर्भात ही जी याचिका आहे ही खूप महत्त्वाची आहे, कारण की तुम्हालाही माहिती आहे संच मान्यता जी केल्या जाणार आहे त्या संदर्भात की नवीन संच मान्यता धोरण रद्द व्हावं किंवा त्याच्यामध्ये काही ना काही दुरुस्ती व्हावी त्या संदर्भात किंवा जे नवीन धोरण आहे संच मान्यतेचं ते पूर्णतः रद्द केलं जावं त्याच्या संदर्भात ही याचिका आहे। आता या याचिकेचा परिणाम किंवा या याचिकेचा निकाल काय येतो ते खूप महत्त्वाचं आहे। जर याचिकेचा निकाल चांगला आला तर त्याचा साहजिकच फायदा जो आहे शिक्षक पद भरतीसाठी होणार आहे। एवढंच नाही, शिक्षकांची बदली प्रक्रिया जी आहे ती सुद्धा रखडलेली आहे संच मान्यतेच्या या नवीन धोरणामुळे किंवा या याचिकेमुळे। आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे एक नवीन शासन निर्णय जो आहे निर्गमित झालेला आहे। 31 जुलै 2025 ला हा शासन निर्णय आलेला आहे। हा शासन निर्णय आहे, या शासन निर्णयान्वये आता अनुकंपा तत्वावर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET परीक्षा जी आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे। जे शिक्षक अनुकंपा तत्वावर लागलेले आहेत त्यांच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे। या निर्णयामध्ये किंवा हा जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की जे शिक्षक नियुक्त आहेत त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये TET परीक्षा उत्तीर्ण करणं खूप आवश्यक आहे आणि जर त्यांनी 2029 पर्यंत TET परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यावेळेस मात्र त्यांना सेवा समाप्तीचे आदेश सुद्धा देण्यात यावे। म्हणजे या शिक्षकांची नोकरी सुद्धा धोक्यात येणार आहे जर या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर। म्हणजे आता तुम्हालाही कळलं असेल की TET परीक्षा पास असणं किती आवश्यक आहे। जे अभियोगधारक सद्यस्थितीमध्ये नोकरीवर नाही तुम्ही तर त्यावेळेस आता सद्यस्थितीमध्येच TET परीक्षा पास करून घ्या, जेणेकरून तुम्ही जर शिक्षक व्हाल तर त्यावेळेस शासनाचा निर्णय जर बदलला तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करावी लागू शकते। त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये ज्या अभियोगधारकांनी TET परीक्षा पास केलेली नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सद्यस्थितीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर 1 किंवा TET पेपर 2 दोन्ही प्रकारचे जे TETचे पेपर आहेत ते दोन्ही पास करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षक झाल्यानंतर अडचण येणार नाही। पुढची जी अपडेट आहे अपडेट नंबर 3 ती आहे टेट परीक्षेच्या निकालासंदर्भात। टेट परीक्षेचा जो निकाल आहे तो बघा, निकालाचं कामकाज जे आहे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। जसं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे निकाल आलेला होता, तो निकाल जो आहे आता परत जो आहे एकदा परत रिव्हेरीफाय करायसाठी IBPS कडे पाठवण्यात आलेला आहे। त्याच्या मागची काही कारणं आहेत आणि ती लवकरच जे आहेत त्या गोष्टी ती जी कारणं आहेत त्याच्यावरच परत एकदा या गोष्टीवर किंवा ती जी लिस्ट आहे ती फायनलाइज करावी लागणार आहे। त्याच्यासाठी ही जी लिस्ट आहे ती IBPS कडे पाठवण्यात आलेली आहे रिव्हेरीफाय करायसाठी। IBPS कडून ही लिस्ट जी आहे येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे आणि नंतर निकाल जो आहे तो घोषित केला जाणार आहे। निकाल जो आहे अपेक्षित जर बघितला आपण तर अपेक्षित डेट जी आहे ती आता जवळपास 7 किंवा 8 दिवसाच्या कालावधीमध्ये जो आहे हा निकाल लागणे अपेक्षित आहे, कारण की आता सद्यस्थितीमध्ये त्याच्यावर जो आहे थोडा डिले होतोय निकालाला। त्याच्यामुळेच येणाऱ्या 7 किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये हा निकाल तुम्हाला पाहायला मिळू शकतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। लवकरच निकाल घोषित होईल आणि जे विद्यार्थी किंवा जे अभियोगधारक कितीतरी दिवसांपासून वाट बघतायत टेट एक्झाम 2025च्या निकालाची, तो निकाल सुद्धा लवकरात लवकर लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे प्रयत्न करणार आहे। आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची जी अपडेट आहे ती आहे जागेंच्या संदर्भात। बघा, टेट परीक्षा क्रमांक 3 जी आहे झालेली आहे तिचा निकाल सुद्धा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये लागेल। पवित्र पोर्टलचं सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उरतो उमेदवारांच्या मनामध्ये तो आहे जागेंच्या संदर्भात की टेट क्रमांक 3 साठी नेमक्या जागा किती येऊ शकतात। तर बघा, जी आकडेवारी समोर येते त्यानुसार 10-15 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया होऊ शकते, पण जर संच मान्यतेचं नवीन धोरण जर रद्द झालं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली तर त्यावेळेस मात्र ही जी पदसंख्या आहे ही वाढू शकते। म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार पदांसाठी शिक्षक पद भरती केल्या जाऊ शकते टेट क्रमांक 3 नंतर जर संच मान्यतेचं नवीन धोरण
रद्द झालं किंवा त्याच्यामध्ये जर दुरुस्ती केली गेली तर. त्याच्यामुळे जे आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या गोष्टींवर आता येणाऱ्या कालावधीमध्ये काय काय गोष्टी होतात त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि संच मान्यतेच्या संदर्भात लवकरच जो आहे निर्णय होणार आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. कारण की हा जो शासन निर्णय आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण शासन निर्णय वाचता येईल. हा नवीनच शासन निर्णय आहे आजच्या तारखेमध्ये किंवा कालच्या तारखेमध्ये पब्लिश केलेला. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.